काय झालं शिरीषा, किती दिवस झाले कॉल नाही, काय नाही, भेट नाही, फक्त मेसेज करते, जेवलास का, पिलास का. असं तुम्ही मोठे लोक झाले यार. मग तू पण तसंच कर, तुम्ही पण तसंच करायले. असं आहे का? मग आता कॉल करू. आता तू केला तर तुला अचानक आठवण काय काम असेल माणूस त्यासाठी. काम नाही. असं मी म्हणलो आपल्या शाळेच्या समोरून जात होतो, मग माझी मैत्रीण होती एक ती, बरोबर. मग मला माझी मैत्रीण आठवली, मग त्यामुळे कॉल केला. सगळं बरोबर आहे. हो एकदम मस्त. मग बी ए कसं चालू आहे? टकाटक. अरे मस्त आहे. तुला तर आता बी ए झाल्यानंतर मस्तपैकी तू एम.एड करणार, डी.एड करणार, सगळं झाल्यानंतर ते वॉचिंग कॉलेजची प्रिन्सिपल तुझ्यासाठी पोस्ट लावलं असेल ना. पुढच्या फ्युचरमध्ये मग सगळे बी ए केल्यानंतर एम ए केल्यानंतर सगळे टीचर्स म्हणतात ना, टीचर प्रिन्सिपल. हो एकच रस्त्यावर किती जण राहते. मला तर त्यात काही इंटरेस्ट आहे बाबा, टाइमपाससाठी बी ए करायला. टाइमपाससाठी का? तू पुढे काय करायची? आता तर जॉब आणि काय बिझनेस केलं असं आहे का? बघ. बरं. तुझी पप्पा काय करते का? काम करायला काय करतात? मस्त दररोज फुल पैसे कमवशील दररोज. त्यासाठी एवढं चांगलं आहे ना. फुल पैसा कमवशील. अरे तसं काय नाही, नॉर्मलच. घरात अडचणी येत असेल तर सांग. हो इथेच येतं. मग शिरीष काय वाटतं? आता तू तर म्हणली यार मला पुढे जाऊन काय करायची नाही, पण घरात तर अडचण येत आहे. तर मला माहिती यार माझी मैत्रिणी ओळखतो, पण काय ना काय तिला वाटत असेल यार माझ्या घरच्यांसाठी काय केला पाहिजे. हो वाटतं की. मग त्यासाठी काय सर्चिंग करतं बाहेर तर अजून तसं काय भेटतच नाही, तर काय भेटत नाही. हो पण तुला वाटतं का आपल्या घरच्यासाठी काय तर केला पाहिजे? हो करायला पाहिजे ना. मग शिरीषा चांगलं झालं यार. मला असं वाटतं तुला बरोबर टायमाला मी फोन केला. कसं काय? असं आपल्यासारख्या बी ए करणाऱ्या अशी खूप सारी मुली आहेत सोलापूरमध्ये. त्या मुलींसाठी एक नॅशनल लेवलची प्रोजेक्ट सोलापूरमध्ये काम करत आहे. क्लिअर? मग आपल्याला कॉलेज करता करता, कॉलेजला डिस्टर्ब न करता एक थोडंसं टाइम देऊन एक खूप चांगली धमाकेदार इन्कम आपण करू शकतो. त्यातून आपल्या घरच्यांना पण सपोर्ट करू शकतो. तुला वाटतंय अशी जर संधी भेटली तुला, तू येऊन बघणार का? हो नक्की ना. पक्का? हो. पण एक प्रॉब्लेम आहे. काय म्हणतात की तू 2च जागा शिकले नाही. खरंच सिरियस आहे का? हो ना. खरंच वाटतंय बाबा घरचे तरी काय केला पाहिजे. हो करायला पाहिजे. बरं ठीक आहे. मग तिथे डॉक्युमेंट्स लागते, तिथे फोटो आणि आधार कार्ड झेरॉक्स आणि आपले 10th नंबर मार्कशीट झेरॉक्स. पण तू उद्या फ्री आहे का परवा फ्री आहे? मी तर आता उद्या तर कॉलेज आहे, परवा सुट्टी आहे. परवा संडे फ्री आहे. बरं ठीक आहे. मग संडे तर दिवसभर फ्री असेल? हो संडे आय थिंक मला वाटतं तू दिवसभर फ्री आहे, पण सर दिवसभर फ्री नसतील ना. हो. मला वाटतं संडे आय थिंक सरांचा मी टाईम घेतो. मे बी सर 11 वाजता फ्री असतो. हो. पण सर तर 11 वाजता ये म्हणले, मग तू सगळं कामं पोस्टपोन करून तू बरोबर 11ला 10 मिनिट कमी असताना प्रेझेंट राहू शकतेस का? हो राहू शकते. पक्का? हो. बरं ठीक आहे. सरांना विचारतो. जर मग स्लॉट अवेलेबल झाला, सर फ्री आहेत, मग सर भेट म्हणले, मग आपले डॉक्युमेंटसोबत प्रॉपर ड्रेस कोडसोबत तिथे जावं लागेल. जर तुला संधी भेटला मग समजून जा त्या सरांकडून तुला कॉल येईल. हो का? तर कॉल आल्यामध्ये समजून जा. मग एक नंबर चांगली एक संधी तुझ्या घरच्यांची प्रॉब्लेम्सचं सोल्युशन करण्यासाठी एक संधी भेटू शकते. ओके चालेल? चालतं. मला खूप कॉल येत आहे. अरे माझी मैत्रीण मागं पडत आहे, मला सांगायला त्याला सांगतो सीट नाही म्हणून. तुला नंतर बोलतो. ठेवू मी? ठीक आहे. बाय.